तिथे सादर करणारे तो आपल्या लोककलेचा खूप जुना प्रकार आहे. त्याच्यात हसत खेळत गाणी म्हणत लोकांचं मनोरंजन केलं जातं आणि जनजागृती सुद्धा. भारुड म्हणतात त्याला. ओ बाई, कुठं चाललात आणि काय पाहिजे का तुम्हाला? अरे मी काय तुझ्या घरात चोरी करायला आले नाही. बाईस भाकरीचा तुकडा दे असेल तर. इथे भाकरीचा तुकडा नाही मिळणार, पण पिझ्झा, बर्गर, फ्राईज हे सगळं मिळेल. हे काय खाणं झालं वय? यानं मन भरल, पण पोटाचं काय? आमचं भरतं पोट, आम्ही हेच खातो. तुमचं पोट बेडकीच्या पोटासारखं भर भर भरतं आणि फुक फुक फुकतं आणि आरोग्याचे वाचतात बारा. आई बापो, यांचं काहीतरी करा. म्हणून म्हणते भाऊ, तू जर माझं ऐकलं तर तुला बुरगुंड होईल. अगे बाई, काय बी काय बोलते. लहानपण आहे तो, बुरगुंड्या वगैरे होईल असं काय म्हणते? आत्ताशी तो शाळेत जातोय, मोठ्या होऊन कॉलेजला जाईल, मग नोकरी लागेल, मग लग्न करेल आणि मग बुरगुंड्या होईल. हो की नाही रे? अरे गाढवा, तू एवढा मोठा घोडा झाला तरी तुझ्या डोक्यात कांदा बटाटे आहेत की रे? अगे बाई, माझ्या डोक्यात कांदे बटाटे, तुझ्या डोक्यात दगड. हाय का? माझा तो दगड, याच रायगड. अरे बावळ्या. काय? अरे मावळ्या. हा, आता ठीक आहे. बुरगुंडा होईल म्हणजे पोरं बाळ नाहीत. बुरगुंडा होईल म्हणजे ज्ञान होईल. ज्ञान? हा, मराठीचा ज्ञान नाही का? तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर काय ते? नॉलेज. म्हणून म्हणते भाऊ, तू जर माझं ऐकलंस तर तुला बुरगुंडा होईल बया ग. तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया ग. तुला बुरगुंडा होईल, तुला बी होईल बया, मला बी होईल, याला बी होईल बया, मला बी होईल. असं बुरगुंडा होईल बया ग. तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया ग. तुला बुरगुंडा होईल. अच्छा अच्छा, बुरगुंडा म्हणजे नॉलेज, जे आम्हाला गूगल पासून मिळतं. म्हणजे बुरगुंडा इज इक्वल टू गूगल. हाय का? आजकालची पोरं हगल्या पाटल्या जातात ते गूगल बाबाकडे. ती तरी बिचारी काय करणार म्हणा? स्वतःच्याच बाबाकडे गेल्यावर तोच गूगल बाबाला विचारते. अरे पोरा, एक ध्यानात ठेव, गूगल इन्फॉर्मेशन देतं, ज्ञान नाही. तुमच्या पोरांच्या हातातले फोन काढून पुस्तकं दिली पाहिजेत. झालं आता. तुम्ही पण लेक्चर देणार फोनवरती? नाही रे पोरा, तुला सांगते, फोनपेक्षा जगात भारी गोष्ट नाही बघ. होय ना? मग सांगा ते आमच्या आई बाबांना. अरे त्यांना काय सांगायचं? त्यांचा तर तो एक शरीराचाच भाग झालाय. ते बघ आता पण मध्ये मध्ये फोन काढून बघतात. दॅट्स राईट. ते स्वतः बघतात आणि आम्हाला मात्र ओरडतात, फोन बघू नका म्हणून. अगदी बरोबर. सकाळी उठल्यावर व्हॉट्सअप, ईमेल, फेसबुक, इन्स्टा बघायला घेतलेला फोन रात्री झोपेपर्यंत हातात चिकटलेला असतोय. अगं हे बाई, आम्हासनी कशा पायी डोस देते? तू पण मोबाईल वापरतेस की? हाय का? यांचं ते कीर्तन, माझा तो तमाशा. अहो दादा, आपण मोबाईल कमी वापरला, आपल्या पोरांना वेळ जास्त दिला तर ते पण तेच करणार ना. लहान पोर हाय ते आपलंच अनुकरण करतात. मोबाईलचा वापर बोलायला, लांबीची माणसं जोडायला, गरजेपतूरच काढावा. फोटो काढण्या नादामध्ये मोबाईल डेटा भरतो, पण आपल्या आठवणींची झोळी मात्र रिकामीच राहते. मोबाईल वाईट नाही, पण मोबाईलचा वापर किती करायचा हे मात्र आपण ठरवायचं. म्हणून म्हणते भाऊ, तू जर माझं ऐकलं तर तुला बुरगुंडा होईल बया ग. तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया ग. तुला बुरगुंडा होईल, तुला बी होईल बया, मला बी होईल, याला बी होईल बया, मला बी होईल. असं बुरगुंडा होईल बया ग. तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया ग. तुला बुरगुंडा होईल. चल की तू पण. हे कुठे चालला? भारुड हा प्रकार मला खूप आवडला. हो, आवडणारच. तुला काहीच नाही बोलली ना ती. समजा आम्हासनीच ऐकवला.